तसेच आमचे मित्र आमले सर यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी ठरवल्याप्रमाणे जसं मागच्या शनिवारी आपला विषय झाला होता की आज आपण कुठे बाहेर जाऊन आपण आपलं मनोगत व्यक्त करू, निसर्गरम्य ठिकाणी आपण अनुभव घेऊ, आस्वाद घेऊ आणि ती गोष्ट आज खऱ्या दृष्टीने जसे पाटील सरांची आणि आमले सरांच्या सारथी असल्यामुळे शक्य झाली. अक्षरशः आम्हाला वाटलं होतं आता आम्ही घराच्या दिशेने वाटचाल करतोय काय, पण त्यांचा जो दृढ निश्चय होता आपल्या सरांचा की आपल्याला निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पाण्याच्या ठिकाणी जाऊन आपलं जे वक्तृत्व कलाचे ती आहे ती साध्य करायची आणि तिथे एक वेगळा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या वेगळ्या अनुभवामध्ये जे बंदिस्त ठिकाणी आपण जो अनुभव घेतो आणि मोकळ्या नयनरम्य ठिकाणी जो अनुभव घेतो त्यामध्ये नक्कीच फरक जाणवतोय. तर त्याबद्दल मी आज खरं दृष्टीने गणेश सरांना पण खूप धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला असं निसर्गरम्य ठिकाणी जिथं सर्व बाजूनी हिरवळ, बाजूला अथांग असं पाणी, शांत वाहणारं पाणी आणि त्यातल्या त्यात नयनरम्य असं धुके आणि भंडारदऱ्याच्या ठिकाणी आणलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सर याच्या पुढे असंच तुम्ही संकल्पना आणा जेणेकरून आमच्यासाठी विद्यार्थ्यांना घडवता येईल, नवीन नवीन आम्हाला अनुभव भेटेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.